पूर्वीच्या काळी बाहेरून येणाऱ्यांसाठी अंगणात पाय धुण्याची व्यवस्था असे. आजही मंदिरात जाताना पाय धुवून आत प्रवेश करा अशी सूचना आढळते. या सूचनेचा संबंध केवळ स्वच्छतेशी नाही तर मानसिक आरोग्याशी देखील आहे. घराबाहेर आपण नानाविध अनुभव घेतो. त्यात राग, लोभ, क्रोध, द्वेषाची भावना अधिक असते. या भावनेसह घरात प्रवेश केला असता घरचे वातावरण गढूळ होऊ शकते. म्हणून प्रवेश करताना पायावर पाणी घेतल्याने थेट मेंदूपर्यंत संवेदना पोहोचतात आणि मनातील भावभावनांवर नियंत्रण मिळून घरात प्रवेश केला जातो. त्यामुळे घराची आणि मनाची स्वच्छता अबाधित राहत असे. मंडळी, घराच्या प्रवेशद्वाराजवळ पाय पुसणे ठेवलेले असते. घरात प्रवेश करण्याआधी चपला घराबाहेर काढून पाय पुसून घरात प्रवेश करणे अपेक्षित असते. या पायपुसणीमुळे घरात केवळ धुळीला, घाणीला प्रतिबंध होतो असे नाही, त्यामुळे घराबाहेरची नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करण्यासही प्रतिबंध होतो. मात्र आताच्या वसाहतीत अंगण आणि अशी व्यवस्था ठेवणे कठीण, म्हणून त्याला पर्याय असतो पायपुसणीचा. दिसायला केवळ कापडाचा तुकडा असलेले हे फडके आपले भाग्य कसे पालटते ते पाहू. यासाठी वास्तुशास्त्राने केलेल्या सूचना आहेत. घराच्या मुख्य दरवाजाशी अंतरलेले पायपुसणे हलक्या हिरव्या रंगाचे असावे, मात्र काळ्या किंवा गडद रंगाचे असू नये. रंग पाहून घरात प्रवेश करताना मन प्रफुल्लित झाले पाहिजे. यासाठी फिकट रंगाचा वापर करावा. पायपुसणी वरचेवर बदलावी. तसे करणे आरोग्याच्या आणि वास्तूच्या दृष्टीने हिताचे असते. तसेच त्यामुळे नकारात्मक ऊर्जा टिकून राहत नाही आणि घरात येणाऱ्या लक्ष्मीला अडथळा निर्माण होत नाही. घरातील नकारात्मक शक्तींचा नाश करण्यासाठी पाय पुसण्याखाली तुरटी ठेवावी. तुरटी पाण्यात फिरवली असता जसे पाणी शुद्ध होते, तसे पायपुसणीखाली तुरटी ठेवली असता घरातील वातावरण स्वच्छ, शांत आणि सकारात्मक राहते. त्यामुळे देखील घरात येणाऱ्या मिळकतीचा अर्थात पैशांचा योग्य विनिमय होतो आणि घरात पैसा देखील टिकतो. कुटुंबातील कलह दूर करण्यासाठी कापराच्या वड्या कापडात बांधून पायपुसणीच्या खाली ठेवा. कापरामुळे वातावरण शुद्धी होते, नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरातील कलह मिटतात. ज्या घरात कलह कमी होतात तिथे लक्ष्मी दीर्घकाळ मुक्काम करते. मंडळी, घराचा उंबरठा तुटला असेल तर तो ताबडतोब दुरुस्त करावा. त्याला भेग पडलेले असणे अशुभ मानले जाते. उंबरठा सुयोग्य स्थितीत असावा आणि त्याला लागूनच आयताकृती पायपुसणे टाकावे असे वास्तुशास्त्र सांगते. या छोट्याशा पण उपयुक्त टिप्स फॉलो केला असता आर्थिक गणिते सुधारतील आणि वास्तू आनंदी होईल हे नक्की. आपल्याकडे येणारा पैसा कोणत्या मार्गाने येतो हे पाहणे गरजेचे आहे. मार्ग म्हणजे केवळ दिशा नाही तर नैतिकताही महत्त्वाची. तुकाराम महाराज म्हणतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे. यात उत्तम हा शब्द नैतिकतेला धरून आहे. हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. वास्तविक पाहता वास्तूमध्ये 32 दिशांद्वारे लक्ष्मी घरात प्रवेश करते आणि त्यापैकी 8 दिशा शुभ मानल्या जातात. 4 मुख्य दिशा आणि 4 उपदिशांमधून येणारी लक्ष्मी दीर्घकाळ टिकणारी आणि वाढणारी असते. ती येण्यासाठी, तिच्या स्वागतासाठी काही वास्तू उपायांचा अवलंब जरूर करावा. घर स्वच्छ आणि प्रसन्न असावे. दिवाळीत स्वच्छता केल्यावर आपल्याला जो आनंद जाणवतो तो 365 दिवस मिळावा असे वाटत असेल तर घर स्वच्छच हवे. उत्तर, पूर्व, ईशान्य दिशेला प्रवेशद्वार, लिव्हिंग रूम, बाथरूम असेल तर चालेल, पण तिथे जड वस्तू नको. ईशान्य, आग्नेय, नैऋत्य या दिशा सकारात्मक वाढवणाऱ्या आहेत. त्या नेहमी स्वच्छ ठेवा. उत्तर आणि ईशान्य दिशेला निळ्या रंगाचे वस्तू ठेवा. व्यवसाय उद्योगात नवीन संधी मिळतील. पूर्व दिशेला हिरव्या रंगाची वस्तू किंवा एखादे छोटेसे रोपटे लावा. नवीन लोकांशी परिचय होऊन तुमचा करिअरमध्ये विकास होतो. आग्नेय दिशेला केशरी रंग किंवा लाल रंग वापरा किंवा त्या रंगाची वस्तू ठेवा. घरात पैसा खेळता राहील. जर घरामध्ये तुळशीचे झाड असेल तर ते 8ही दिशेला ठेवले तरी मान्य आहे, परंतु उत्तर ईशान्य दिशेला ठेवलेले तुळशीचे रोप अधिक लाभदायक ठरते. त्या मातीत गोमती चक्र घालावे, त्यामुळे देखील लक्ष्मीचा घरात वास राहतो. घराच्या नैऋत्य दिशेला भगवान विष्णूंची शेषशय्येवर पहुडलेली प्रतिमा ठेवल्यास नवरा बायकोचे नाते सुधारते आणि आर्थिक स्थिती देखील सुधारते. घरात अडगळ ठेवता कामा नये. तसेच भिंतींना तड गेली असेल, पाण्याचे नळ बिघडले असतील तर त्यांची वेळोवेळी डागडुजी करून घ्यावी. मिठाच्या पाण्याने किंवा गोमूत्र टाकून फरशी पुसावी. वर्षातून एकदा तरी घरात यज्ञयाग करावा. घरात सकारात्मक विचार करावेत. दुसऱ्यांबद्दल वाईट बोलू नये.
तुम्ही जे बोलाल तेच उलटून तुम्हाला भोगावे लागेल. वास्तू तथास्तु म्हणत असते. त्यामुळेच तुम्ही चांगलंच बोलण्याची सवय लावून घ्या. जेवढं दुसऱ्याला द्याल तेवढंच तुमच्या घरात परत येईल. लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल. घराच्या पश्चिम दिशेला वरुण आणि त्रिपुर भैरवी यंत्र लावावे. आपल्या हातून कळत नकळत झालेल्या पापांची माफी मागावी. कुलधर्म कुलाचार पाळावेत आणि पितरांचे श्राद्ध करावे. त्यामुळे अचानक येणाऱ्या संकटांना आळा बसेल. अशा रीतीने तुमच्या प्रयत्नांना वास्तुशास्त्राची जोड मिळाली तर लक्ष्मी माता घरी येईलही, धनवृद्धी होईलही आणि आयुष्य आनंदीही होईल. तसेच मंडळी, बहुतेक लोकांची सवय असते की ती उठल्याबरोबर आधी आरशाकडे पाहतात. पण आपण असे अजिबात करू नये. वास्तुशास्त्रानुसार जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा आपल्या शरीरावर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव पडतो. याचा सर्वात मोठा परिणाम फक्त आपल्या चेहऱ्यावर होतो. जर आपण उठल्याबरोबर आरशात पाहिले तर ती ऊर्जा पुन्हा आपल्यात आत प्रवेश करते. त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर सर्वप्रथम चेहरा धुवा आणि मग आरशात पहा. वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठल्याबरोबर आपली किंवा दुसऱ्याची सावली पाहू नये. जर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर सूर्य पाहण्यासाठी बाहेर पडलात आणि पश्चिमेला आलात आणि सूर्य पूर्वेकडून उगवताना तुमची सावली पाहिली तर त्यामुळे वास्तूनुसार ते योग्य मानले जात नाही. वास्तूनुसार हे राहूचे लक्षण असल्याचे सांगितले जाते. तसेच सकाळी उठल्याबरोबर खरकटी भांडी पाहू नयेत. म्हणूनच रात्री स्वयंपाकघर स्वच्छ करूनच झोपावे असे म्हणतात. सकाळी उठल्याबरोबर उष्टी भांडी दिसल्याने शरीरातील सकारात्मक ऊर्जेचा संचार कमी होतो. वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठल्याबरोबर बंद घड्याळाकडे कधीही पाहू नये. वास्तविक घड्याळ चालू ठेवणे शुभ मानले जाते. बंद घड्याळ वाईट काळ दर्शवते. सकाळी उठल्याबरोबर बंद घड्याळात पाहिलं तुमचं कोणाशी तरी भांडण होऊन तुमचा संपूर्ण दिवस खराब होऊ शकतो. बहुतेक घरांमध्ये प्राण्यांचे चित्र पाहायला मिळते. पण सकाळी उठल्याबरोबर हिंसक प्राण्यांची चित्रे अजिबात पाहू नका. वास्तूनुसार अशी चित्रे पाहिल्यास तुमचा संपूर्ण दिवस वादात जाण्याची शक्यता असते.